नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे तेलकट झालेल्या या भाजीच्या डिशसाठी आहे. अशी ही तेलकट झालेली भाजीची डिश त्यावेळेस आपण बेसिंगमध्ये धुतो त्यावेळेस त्याचा तेलकटपणा सर्वत्र उडतो आणि भांडी खराब होतात, बेसिंग खराब होतं. अशा या डिशचा तेलकटपणा काढण्यासाठी येथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ आपण या पद्धतीने या डिशमध्ये घालून घ्यायचं आहे. येथे मी चमच्यावर पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपण पूर्ण डिशला या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जेथे जेथे तेलकटपणा आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे पीठ पसरवून झाल्यानंतर आता हे आपण बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे. सर्वत्र जो काही तेलकटपणा आहे तो आपल्याला पिठाने या पद्धतीने पुसून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे मी ही डिश पुसून घेत आहे. अशाच प्रकारे तुम्ही तेलकट झालेली कढईसुद्धा तसेच पातेलेसुद्धा स्वच्छ करू शकता. खूप छान ट्रिक आहे. आता हे पीठ तुम्ही बघू शकता सर्व याच्यामध्ये तेलकटपणा आलेला आहे. आता आपण ही डिश पुसून झाल्यानंतर धुवून घ्यायची आहे. या पद्धतीने इथे मी फक्त पिठानेच ही डिश स्वच्छ करून घेणार आहे. साबणाचा इथे थोडाही वापर करणार नाही. आता ही डिश धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता जराही कुठे तेलकटपणा राहिलेला नाही. ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. आता दुसरी टिप आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या पंतीसाठी आहे. याच्यामध्ये मधोमध वात नसते, ती अशी बाहेरच्या बाजूला असते. या ठिकाणी आपण ज्यावेळेस वात लावतो त्यावेळेस त्याच्यातून तेल खाली सांडतं आणि फरशीसुद्धा खराब होते आणि ज्या ठिकाणी वात चालू असते तिथे काळंही होतं. अशा वेळेस आपण हे तेल खाली सांडू नये त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. त्याच्यासाठी येथे मी एक जुनी झालेली अशी सेफ्टी पिन घेतलेली आहे. अशी खराब झालेली सेफ्टी पिन येथे आपण वापरणार आहोत. आता ही आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघूया. आता ही सेफ्टी पिन आपण ओपन करून घेऊया. ओपन करून झाल्यानंतर आता हे सेफ्टी पिनचे जे मधलं होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही वात घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे सेफ्टी पिनचा वापर करून वात लावण्याची ही ट्रिक तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आता ही सेफ्टी पिन आपण या पद्धतीने पंतीवरती ठेवायची आहे. आता ही वात तुम्हाला मी पेटवूनही दाखवते किती व्यवस्थित चालत आहे ते बघा. या पद्धतीने वात लावली तर तेल खाली सांडणार नाही, तसेच पूर्णपणे तेल वापरलं जाईल आणि पंतीसुद्धा खराब होणार नाही. अशी ही पंतीची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान पंती लागलेली आहे, किती व्यवस्थित दिसत आहे ते बघा. अशाच काही युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. खूपच छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करा. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे चहाच्या पातेल्यासाठी आहे. ज्यावेळेस आपण पातेल्यामधून चहा गाळून घेतो त्यावेळेस हे पातेलं असंच ठेवतो, त्यामुळे ते सुकलं जातं आणि नंतर ते घासायला खूप अवघड होतं. अशा वेळेस चहा गाळून झाल्यानंतर लगेचच आपण हे पातेलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील चहा पावडर आहे ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे. आता अगोदर ही चहा पावडर आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचासुद्धा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे. आता या पातेल्यामध्ये मी पाणी सोडून घेत आहे. हे पातेलं जर तुम्हाला लगेच धुवायचं असेल तर तुम्ही लगेच धुवू शकता किंवा नंतर धुवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. आता ही जी चहा पावडर आहे ती सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जी काही साई आहे ते आपल्याला बाजूला काढायची आहे. त्याच्यातील पूर्णपणे दुधाचा अंश बाजूला करून घ्यायचा आहे. या पद्धतीने ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता ही धुतलेली चहा पावडर आपण कशी वापरायची आहे तेही बघायचं आहे. या पद्धतीने इथे आपण पूर्ण चहा पावडर धुवून घेतलेली आहे आणि हे पातेलं सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे. आता हे पातेलं तुम्ही लगेच घासूनही घेऊ शकता. आता आपण ही चहा पावडर कशासाठी वापरायची आहे ते बघायचं आहे. अशी स्वच्छ धुवून घेतलेली ही चहा पावडर आपण कचऱ्यामध्ये टाकून न देता ती आपण झाडांच्या कुंड्यामध्ये घालायची आहे. अशी ही वापरलेली चहा पावडर झाडांसाठी अगदी खतासारखी असते, त्यामुळे ती टाकून न देता या पद्धतीने कुंड्यामध्ये टाकून द्या. असे ही चहा गाळल्यानंतर ही चहा पावडर तुम्ही टाकून देता का? अशा पद्धतीने कुंड्यामध्ये वापरता ते नक्की कमेंट करून सांगा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे नेल पॉलिशसाठी आहे. ज्यावेळेस आपण या पद्धतीने नखांना नेल पॉलिश लावत असतो त्यावेळेस हे नेल पॉलिश चुकून फरशीवरती लागतं. अशा वेळेस हे फरशीवरती लागलेले नेल पॉलिश कशा पद्धतीने स्वच्छ करायचं ते बघणार आहोत. येथे मी थोडंसं नेल पॉलिश या पद्धतीने फरशीला लावून घेत आहे. अशा पद्धतीने नखांना लावत असताना ते फरशीला चिकटतं किंवा नेल पॉलिश बॉटलसुद्धा सांडते. अशा वेळेस हे नेल पॉलिश कशा पद्धतीने पटकन स्वच्छ करायचं ते बघायचं आहे. हे नेल पॉलिश थोडंसं ओलं असतं त्यावेळेस आपल्याला याच्यावरती कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. येथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता हे मीठ आपण या नेल पॉलिशवरती घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फक्त या बोटांनी चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिठाने घासल्यामुळे हे नेल पॉलिश पटकन स्वच्छ होतं. अशी ही मिठाने नेल पॉलिश स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. आता तुम्ही बघू शकता ही फरशी किती स्वच्छ झालेली आहे. तुम्हाला ही सर्व फरशी मी स्वच्छ करून दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा. सर्व मीठ इथे मी बाजूला करून घेतलेलं आहे. फरशीवरील सर्व नेल पॉलिश पुसून निघलेलं आहे, त्यामुळे ही ट्रिक नक्कीच ट्राय करा.
आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आहे. ज्यावेळेस आपल्याला सकाळच्या घाईमध्ये लसूण पटकन सोलायचा असतो त्यावेळेस तो पटकन सोलला जात नाही किंवा आपण जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असतो त्यावेळेसही आपल्याला तो पटकन सोलता येत नाही. अशा वेळेस आपण हा नेहमीच्या प्रमाणे सोलत असतो. अशा प्रकारे आपण एक पाकळी घेऊन हा नखाने सोलण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस नख आपलं चुकून तुटलं जातं किंवा त्याला जळजळही होत असते. अशा वेळेस हा लसूण पटकन सोलण्यासाठी तसेच नखांची जळजळ न होण्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. खूप छान इथे ट्रिक करून दाखवणार आहे. त्यासाठी अगोदर इथे आपल्याला चाकू घ्यायचा आहे. आता या लसणाचा जो मुळ्यांचा भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला की आता आपल्याला लसूण सोलण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. त्यासाठी येथे मी औषधाची बॉटल घेतलेली आहे. आता या बॉटलचं आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. या झाकणाचा वापर आपण येथे लसूण सोलण्यासाठी करणार आहोत. झाकणाची जी कडा आहे त्याच्या बाजूने आपण हा लसूण सोलायचा आहे. आता याच्यातील एक पाकळी काढून तुम्हाला हा लसूण सोलून दाखवते. किती लसूण पटकन सोलला जात आहे ते बघा. खूप छान ट्रिक आहे. किती सहज लसूण सोलला जात आहे ते बघा. कितीही लसूण असो तुम्ही या पद्धतीने या झाकणाचा वापर करून लसूण सोलू शकता. तुमच्या नखाला जर लागलं असेल किंवा नख तुटलं असेल तर अशाच पद्धतीने हा लसूण तुम्ही सोलू शकता. आता या ठिकाणी हा न कापलेला लसूण आहे तो सुद्धा किती पटकन सोलत आहे ते बघा. आता हा लसूण खराब झालेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते. असा हा खराब झालेला लसूण आपण टाकून देतो. तो टाकून न देता या पद्धतीने या झाकणाचा वापर करून आपण तो स्वच्छ करू शकतो. खूप छान ट्रिक आहे. अशा पद्धतीने या झाकणाचा वापर करून तुम्ही भरपूर सारा लसूण सोलू शकता. येथे मी सर्व लसूण या पद्धतीने झाकणाच्या वापराने पटापट सोलून दाखवत आहे. अशी झाकणाने लसूण सोलण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या मातीच्या पॉटवरती सुंदर अशी डिझाईन करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशी पॉट असतील तर तुम्हीही ते टाकून न देता त्याच्यावरती सुंदर अशी डिझाईन काढू शकता. आता याच्यावरती मी ब्लॅक कलर करणार आहे. त्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. आता इथे आपण याला ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे कलर करून घेऊया. येथे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही येथे करू शकता. अशा प्रकारे येथे मी ब्लॅक कलर करून घेतलेला आहे सर्व बाजूनी. या पद्धतीने आपल्याला हा कलर देऊन घ्यायचा आहे. कलर लावून झाला की आता हा आपल्याला सुकवून द्यायचा आहे. सुकवून झाला की याच्यावरती आपल्याला छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे. आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी मी येलो ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. आता आपण इयरबडच्या साहाय्याने अशा प्रकारे याच्यावरती डॉटची डिझाईन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने याच्यावरती तुम्हाला आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता. या पद्धतीने मी डिझाईन करून घेत आहे. आता आपण रेड कलरनेही अशाच प्रकारचे डॉट करून घेऊया. एकदम साधी सिंपल अशी याच्यावरती मी डिझाईन करून घेणार आहे. आता आपण व्हाईट कलरने अशा प्रकारे छोटे छोटे डॉट करून घ्यायचे आहेत. छोटे डॉट करण्यासाठी येथे मी अगरबत्तीच्या काडीचा वापर केलेला आहे. या पद्धतीने इथे मी छोटे डॉट करून घेतलेले आहेत. आता आपण ब्ल्यू कलरने अशा प्रकारचे हे मोठे डॉट करून घ्यायचे आहेत. आता खालच्या बाजूलाही आपण ग्रीन कलरने असेच डॉट करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी व्हाईट कलरने छोटे छोटे डॉट करून घेत आहे. अशा प्रकारे अगदी साधी सिंपल अशी डिझाईन इथे तयार करून झालेली आहे. तुम्हाला अशी डिझाईन आवडत असेल तर तुम्ही अशी करू शकता किंवा तुम्हाला जशा डिझाईन आवडतात तशा तुम्ही याच्यावरती करू शकता. या पद्धतीने इथे आपण पूर्णपणे डिझाईन करून घेतलेली आहे. आता हा कलर सुकवून द्यायचा आहे. कलर सुकल्यानंतर आता आपण याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे. अशा प्रकारे अशा या पॉटचा उपयोग आपण शोपीस सारखा करायचा आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही फ्लावर्सही ठेवू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही मनी प्लांटही लावू शकता.